तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि मराठी योजना अपडेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. प्रथमतः मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे हप्ते वितरण झाले, परंतु जुलै महिन्याचे हप्ते वितरण कधी होणार? अशी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना पडलेला प्रश्न असून जुलै महिन्याचा जी-आर देखील प्रसिद्ध झालेला नसून जून महिन्याचेच तुम्हाला तुमच्या खात्यावरती जी-आरसह पैसे देखील आले. पहिल्या दिवशी जेव्हा जी-आर प्रसिद्ध झाला, त्यानंतर मंत्री आदित्य तटकरेने घोषणा करून तुम्हाला हप्ते वितरण करतो, त्याच दिवशी तुम्हाला महाराष्ट्रातील ज्या 75% महिलांच्या खात्यावरती डी ॲक्टिव्ह करून ₹1,500 इतका जून महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला होता. तरीसुद्धा काही लाडक्या बहिणींचे असे मेसेज आले होते, की "दादा आम्हाला अजून देखील पैसे आलेले नाहीत." बघा, लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत कालचा जो दिवस होता त्यामध्ये डी-ॲक्टिव्ह करण्यात आली होती. म्हणजे एकाही लाडक्या बहिणीच्या खात्यात म्हणजे 75% लाडक्या बहिणींना पैसे खात्यावरती जमा झालेले असतात. फक्त 25% लाडक्या बहिणी हे पैसे त्यांच्या खात्यावरती होणं फक्त बाकी आहे. तर त्याचबरोबर महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे कालच्या दिवशी एकाही लाडक्या बहिणीला त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीयेत. त्याचबरोबर ही एक महत्त्वाची बाब आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या ॲक्टिव्ह होणार असून लाडक्या बहिणींच्या जे उर्वरित लाडक्या बहिणी आहेत, ह्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्याने ज्या लाडक्या बहिणीला मे पर्यंतचा हप्ता आला, पण जून महिन्याचा हप्ता का नाही आला? तर बघा, मे पर्यंत ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहेत, त्याचबरोबर जून महिन्याचा 75% लाभ वितरित झालेले असता, राहिलेल्या 25% महिलांना देखील हे हप्ते वितरण उद्या 1-2 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींना म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना ज्यांना लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ वितरण केले जाते किंवा इथून मागचे ते लाभ येत होते आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंतच्या ज्या लाडक्या बहिणींना लाभ आला, त्याच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा देखील लाभ येणार आहे. राहिलेल्या 25% महिलांना देखील हा लाभ वितरण जमा होऊन जाईल. हे मार्च आणि एप्रिल महिन्याचा देखील हप्ते वितरण होऊन जाईल. हे कधी होणार? अजून शासनाकडून किंवा मंत्री आदित्य तटकरेकडून कोणतीही घोषणा आलेली नाहीये. ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील लाभ येत नाहीये, त्या लाडक्या बहिणींना देखील लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती लाभ येऊन जाईल. थोडी प्रतीक्षा करायची आहे. उद्या आणि परवा या 2 दिवसांमध्ये तुमच्या उर्वरित लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल पावसाळी अधिवेशन चालू असता, या पावसाळी अधिवेशनमध्ये अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल कोणतीही आत्ताची अपडेट नाहीये. ही के-वाय-सी सध्या स्टॉपच आहे. के-वाय-सी करता येणार नाहीये. ज्या लाडक्या बहिणींना के-वाय-सी करायची आहे, थोडा टाईम द्या. ह्याबद्दल देखील मी डेली अपडेट देतो. परंतु मंत्री आदित्य तटकरे असतील, एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर सुनेत्राताई पवार यांनी जेव्हा घोषणा करतील, तेव्हा ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल लिंक चालू होईल. ई-के-वाय-सी देखील होऊन जाईल. तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, तर मराठी योजना अपडेट या YouTube चॅनलला प्रथमतः लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा. जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.